गांवा वांगडा रावा आणि ह्या प्रोजेक्टाक विरोध करा. हो एकूच चान्स हा आमकां आणि देवान शांतादुर्गेन हो एक चान्स दिलेलो परत आमकां एक सेकंड की आम्ही हो प्रोजेक्ट बंद करपाक आणि हो प्रोजेक्ट बंदूच जातलो जेन्ना तुम्ही सगळे जाण आसले ना. तुमचो एकवट म्हणजे गावाचो एकवट हो दाखोवन दिया आणि हो प्रोजेक्ट बंद करा. कोणूय कितें सांगू तुमकां की तुमचो काय फायदो ना काय ना, पण एकूच ठरा हो प्रोजेक्ट आमकां नाका. की आपण हो गांव विकता जाल्यार ह्या लोकांचे कितें जातलें. सो तेका लागून तुमी भायर सरपाक जाय आनी हो गांव वाचोवप ही तुमची जबाबदारी. गांव लोदा येयलो जाल्यार गांव आमचो पाड पडटलो हें सगळ्यांक खबर आसा. तसोच तो पाड पडपाक जायना म्हणून आमी फुडें येवपाक जाय. हे जे रजा म्हणजे बरे आनी वायटाची जी समज आसा ते आमच्या भुरग्यां कडेन येवपाक जाय. सो सगळे जे हांगा जमलेले आसा तांकां रिक्वेस्ट करता तुमी तुमच्या तरणाट्या कडेन ही विशय पावया आणि चला फुडें सरा फुडें म्हणून तुम्ही तांकां धाडा. अंजुना या सगळ्या भागात गेलात तर तुम्हाला खरे गोवेकार भेटणारच नाहीत. ऑलरेडी ते सगळं विकलं गेलेलं आहे. मी जर बाहेरचा माणूस जो इथे कामानिमित्त येऊन मुलांना शिकवतोय, मी माझ्या लेक्चरमधून सुद्धा मुलांना जागृत करण्याचा प्रयत्न करतोय की तुम्ही खऱ्या गोष्टीकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा. मला जर तो विकलेला गोवा दिसतोय, तिथं चालणारी क्राईम कळतोय, तर गोव्यातल्या लोकांना कळत नाही. ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि घाबरत आहे कशासाठी? आपण सरकाराच्या विरोधात लढत नाही आहोत, आपण आपल्या हक्कासाठी लढतोय. आम्ही कोणी एका माणसाच्या अगेन्स्ट बोलत नाहीये किंवा काही, आपण आपल्या हक्कासाठी बोलतोय. तर तुम्ही जागे व्हात. आणि मला खरंच वाटतं की जरा जरी काही तुमच्या मनात वाटत असेल किंवा जर खरंच काही भविष्यात आपल्याला चांगलं कारापूर ठेवायचं असेल तर आपल्या यंग जनरेशनला आधी जाग करा. ही मनाकाळजातल्यान तुम्हाला विनंती करतो. आणि हे सगळे आम्हाला सपोर्ट करत आहेत, खूप सारी माहिती देत आहेत. जी काही लिगल माहिती आहे ती पण माहिती देत आहेत, त्याबद्दल त्यांचे आभार आणि तुमच्या कामाला सलाम. पण त्याच्या पहिली आपल्या स्वतःच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटलं पाहिजे की आपलं गाव आपण वाचवायला पाहिजे आणि ते आतून वाटलं पाहिजे. की आमची जी संस्कृती आसा, जी आमच्या जाणट्यांनी जपलेली, ती आमी फुडें व्हरपाक जाय. ती आमी ह्या भुरग्यांक पास ऑन करपाक जाय. पूण अशें जेन्ना अतिक्रमण जातलें, भायल्या लोकांची संख्या हांगा वाडटली, तेन्ना खंय ना खंय आमची लोककला, आमचें अस्तित्व काबार जायत वयतलें. आनी पयलीं हांवें फुले वाड्यार सांगिल्लें की जेन्ना जेन्ना तुजी भाशा आनी तुजी जमीन तुज्या हातांच्यान गेली की तुजें अस्तित्व काबार. कळ्ळें? आयज आमचो जागा आमच्या हाताच्यान वचपाच्या वाटेर आसा. सगळ्यांत व्हडली शक्ती लोकशक्ती. हांगाच्यान आंदोलनां करून आमी इंग्रजांक धांवडल्या, आमच्या पुर्वजांनी पोर्तुगीजांक धांवडल्या. हे कोण रे लोडा? हांकां धांवडू येता आमी. फक्त आमची कितें जाय? एक वोट जाय. आनी अशें न्ही की बाबा कोण तरी आपल्या जाग्या खातीर झगडटा म्हणून तुमकां आपयता. प्लीज गैरसमज करून घेवं नाका. कळ्ळें? तुमकां सांगतले की ना ते तेंच्या जाग्याचो प्रश्न न्ही, तुमी कित्याक वयता, तुमकां कितें फरक पडटा. ताका सरळ सांगा हो म्हाज्या गांवच्या अस्तित्वाचो प्रश्न. आनी त्या गांवच्या अस्तित्वा खातीर आपूण म्हाज्या गांवच्या भावा वांगडा रावतलो. म्हाका पयर कोण बिचारे म्हणपाक लागलो की तुका आतां बरें पडलें मरे राजकारणाक, तुका एक विशय मेळ्ळो म्हणून. हांवें म्हणलें अशे विशय घेवन जर कोण इलेक्शन जिखता आसलो जाल्यार स्वप्नील शेल्लेकर आमचो गोंयचो मुख्यमंत्री आसपाचो.